हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन। तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी एकदम छान आणि चवीला अशी भन्नाट अशी आहे आणि या रेसिपीचं नाव आहे ब्रेड पॅटीस। तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। तर त्यासाठी मी मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते स्मॅश केलेले आहेत। त्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट घातलेला आहे। परत आता त्याच्यामध्ये धनेपूड घेतलेली आहे पाव चमचा, नंतर थोडेसे जिरे घेतलेले आहेत। आता आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा आणि आता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि आता हे सगळे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे त्या पॅटीसचं। तर फ्रेंड्स, ही रेसिपी एकदम छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि मेन म्हणजे ही कमी वेळात होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे, तर ही नक्की ट्राय करा। तर त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। तर आता आपण त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर त्यामध्ये मी 2 ते 2.5 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाव वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी धने पावडर घातलेली आहे आणि लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा किंचित सोडा घातलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून मग त्याचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। आणि हे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट करून घ्यायचं, जास्त पातळ पण करायचं नाही, जेणेकरून त्यामध्ये आपले जे ब्रेड आहे ते व्यवस्थित मिक्स होतील आणि त्यामध्ये ते बॅटर आहे ते ब्रेडला व्यवस्थित लागलं जाईल। तर तुम्ही बघू शकताय की बॅटर आपलं आता चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि त्या बॅटर थोडा वेळ आता ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि बॅटर ठेवले तोपर्यंत आता आपण ब्रेड घेणार आहोत। आता मी ब्रेड घेतलेले आहेत एका डिशमध्ये आणि आता जे आपण सारण करून घेतलेलं आहे बटाट्याचं, ते आता त्या ब्रेडवरती लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय चांगल्या प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूने ते लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती ते ब्रेडची आहे ती दुसरी स्लाइस पण त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे। तुम्ही बघू शकताय चांगल्या प्रकारे आता ब्रेड सगळ्याच ब्रेडवरती ते सारण आहे ते लावून घेतलेलं आहे। सो फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी त्यासाठी स्नेहाज किचनला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल। तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल। तर आता सारण वगैरे आता आपलं त्या ब्रेडवरती ठेवून झालेले आहेत आणि आता सुरीने मी त्याचे ट्रायंगल्स तयार केलेले आहेत। तुम्ही बघू शकता ट्रायंगल्स हे खूप छान प्रकारे दिसत आहेत आपले। आणि आता मी अशा प्रकारे सगळं सारण मी वेगवेगळ्या ब्रेडमध्ये भरून त्याचे ट्रायंगल्स तयार करून घेतलेले आहेत आणि इकडे आता कढईमध्ये तेल हे गरम करायला घेतलेलं आहे आणि आता आपलं बॅटर पण चांगल्या प्रकारे भिजलं गेलं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकताय की आता जे सारण भरलेलं जो ब्रेड आहे तो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे, त्यामध्ये चांगल्या प्रकारे डीप केलेलं आहे आणि आता आपल्याला त्या कडलेल्या तेलामध्ये ते ट्रायंगल आहे तो त्यामध्ये तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय की ट्रायंगल हे तळताना गॅस हा मध्यम ठेवायचा, जास्त मोठा करायचा नाही आणि मेन म्हणजे तेल हे चांगल्या प्रकारे कढून द्यायचं आहे, चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल, जेणेकरून आतला ब्रेडसुद्धा चांगल्या प्रकारे तळला जाईल, चांगल्या प्रकारे भाजला जाईल। तुम्ही बघू शकताय त्या ट्रायंगलला चांगल्या प्रकारे कलर आलेला आहे, गोल्डन असा कलर येईपर्यंत आपल्याला ते ट्रायंगल भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत। आता तुम्ही बघू शकताय की वरच्या बाजूने थोडंसं माझं निघलेलं आहे, पण काही हरकत नाही, आपण ते चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा तळू शकतोय। आणि बघू शकताय की एकदम क्रिस्पी असे हे ट्रायंगल्स झालेले आहेत, ब्रेड पॅटीस हे झालेले आहेत। तुम्ही बघा अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा ते ब्रेड स्लाइस आहेत त्या तळून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकताय की आता
आपले आता ट्रायंगल्स सगळे तळून झालेले आहेत, ब्रेड पॅटीस तळून झालेले आहेत. तर त्यासाठी मी डाळीची आमटी घेतलेली आहे करून आणि आता डिशवरती ते अरेंज करते आहे ट्रायंगल्स. तुम्ही बघू शकताय की कलर पण खूप छान आलेला आहे आणि शेप पण खूप छान दिसतोय त्या ट्रायंगल्सचा आणि एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यासाठी स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. सो फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.